घाटकोपर दुर्घटनेनंतर होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती आला होता। मात्र आज पुन्हा एकदा तशीच घटना कल्याण सदानंद चौकात घडलेली आपण पाहू शकता। या ठिकाणी एक मोठं होल्डिंग जे आहे सदानंद चौकात लावण्यात आलेलं आणि अचानक ही होल्डिंग पडल्याने या ठिकाणी त्या होल्डिंगमध्ये 4 ते 5 गाड्या ज्या आहेत त्या फसलेल्या आहेत। 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती देखील या ठिकाणी मिळत आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी पालिका अधिकारी असेल, अग्निशामक दल असेल या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि युद्ध पातळीवर या ठिकाणी काम जे आहे सुरू केलेलं आहे। मात्र अनधिकृत होल्डिंगचा प्रश्न ऐरणीवरती असून या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। तर पालिका प्रशासनाकडनं या होल्डिंगला परवानगी दिल्याचे सांगितलं जात आहे। मात्र ही जी घटना घडली या घटनेमध्ये 4 ते 5 गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे या ठिकाणी त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत काही गाडी चालक आहेत। सर, तुम्ही सकाळी कुठे जात होते, काय नेमका प्रकार घडला आणि किती नुकसान झालं? माझी पुतणी इथं काजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। तिला मी हे करण्यासाठी मी आलो सकाळी हे करताना 2 मिनटं मी गाडी पार्किंग करून मी 2 मिनटं झाली आतमध्ये जातोय तर इथं माझ्या गाडीवर होल्डिंग पडलं। नशीब असं होतं की नशिबाने मी 2 मिनटापूर्वी उतरलो, नाहीतर आज माझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं। किती गाड्या अजून फसलेल्या आहेत आणि काय नेमकं काय पडले तुमच्याकडे? आता किती गाड्या फसल्यात? माझी गाडी 4 व्हीलर माझी गाडी आहे, तर 2 व्हीलर अजून 5-6 गाड्या आतमध्ये असतील असं माझा अंदाज आहे। अजून पण आतमध्ये काही दिसत नाही मला। 5-7 गाड्या आतमध्ये, 2 माणसं जखमी झालेले आहेत असं मला प्रथम दर्शन दिसतंय। असं एकंदरीत आपण पाहायला गेलं तर आपल्यासोबत अजून काही लोक आहेत। काय तुम्ही नेमकं पाहिलं या ठिकाणी? ते पाहिले ते यांना ते पडला, गाडीवर पडलेला आणि किती लोक ॲडमिट झालेले ते लागला त्यांना। पहिले पण कंप्लेंट दिलेली त्याची, ते पण ते काढला नाही, तिथे त्याची पण कंप्लेंट दिलेली आहे। नगरपालिकाचा काय ध्यान आहे का नाही माहीत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर एक रिक्षा, एक 4 चाकी व 3 ते 4 मोटर बाईक जे आहे ते या होल्डिंगखाली अडकले असून पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली परिसरामध्ये होल्डिंगचा विषय ऐरणीवरती आला आहे। सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।